नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण फोरस्टक ब्लाऊज शिवणार आहे आणि याला क्रॉस पट्टीसुद्धा लावायची नाही आपल्याला. असा फोरस्टक ब्लाऊज हा शिवायचा आहे. हा समोरचा भाग आहे आणि याला हे पहा, आपल्या ब्लाऊज पिसाला कशी डिझाईन असली ना, मग आपल्याला डिझाईन समोरच्या साईडनं डिझाईन असली ना, आपल्याला ब्लाऊज असा कट करायची सुद्धा गरज पडत नाही. अशा मी इथं टक्स मारून घेतलेली सगळी. आता मी इथं समोरचा भाग असा कट करून घेतलेला आहे आणि घडी घेतलेली मी 12ची आणि उंची घेतलेली आहे 16ची. आणि हे पहा, आता समोर आपल्याला आता समोरच्या साईडनं टक्स मारून घ्यायचा आहे. समोरच्या साईडनं घेतलेलं आहे मी 4.5 आणि आता आपल्याला इथंसुद्धा टक्स मारून घ्यायचा आहे. आता इथं मी घेतलेले 4.5च घेतलेले आहे आणि अर्धा इंच दोन पण असं सोडून दिलेले नाही, त्याला अशी रेष मारून घेतलेली आहे. आता मी वरच्या साईडनं घेतलेले 4 म्हणजे 4 वरून वरच्या साईडनं मी 4 सोडलेले आणि आपण हा समोरचा पण आता इथं एक टक्स मारून असं म्हणजे टक्स मारून घेणार आहे. हा टक्स घ्यायचा समोरचा 3.5चा आणि आता आपण वरचासुद्धा टक्स असा मोजून घेणार आहे आणि वरचा घ्यायचा आहे 4.5. हे पहा, पूर्ण व्यवस्थित मी टक्स असे आता इथं मारून घेतलेला आहे पहा. आणि आता इकडचा टक्स घ्यायचा आपल्याला 6.5चा. हा टक्स घ्यायचा आहे पहा. एकदम व्यवस्थित मी आता इथं माप असं टाकून घेतलेलं आहे पहा. पूर्ण आता मी असं इथं घेतलेले माप टाकून आपण आता याचं जोडून घेणार आहे. आता ही मशीनवर मी पूर्ण असं आता इथं जोडून घेणार आहे. कारण आपला डिझाईनचा पीस असला ना, मग आपल्याला असं कट करायचं, समोरून समज ब्लाऊज पिसाला डिझाईन आली, आपल्याला कट करायची अशी गरज पडत नाही. मग असं क्रॉसपट्टीसुद्धा या लावायची गरज पडत नाही आपल्याला. हे पहा, आता मी चौकोन अशा शिलाया मारून घेतलेल्या आहे आणि आता ह्या पिनासुद्धा मी इथं मारून घेणार आहे. हे बघा, एकदम व्यवस्थित ब्लाऊज बसतो. या क्रॉसपट्टी नाही लावली ना तरी पण व्यवस्थित ब्लाऊज बसतो फोरस्टकचा. हे बघा, एकदम असं मी आता मारून घेणार आहे. हे बघा, वरचासुद्धा मी आता इथं टक्स मारलेला आहे आणि इकडल्या साईडचासुद्धा मी टक्स मारून घेणार आहे. हे पहा, एकदम असा पप आलेला आहे बघा, किती व्यवस्थित आलेलं आहे. एकदम असं व्यवस्थित आलेलं आहे. आता इथं आपण आता ही समोरच्याशी पट्टी लावून घेणार आहे, पट्टी. हे बघा, आता मी इथं एक पट्टी घेतलेली आहे आणि ही लावून घ्यायची आता आपण. हे बघा, आणि थोडासा आता इथं मी दुमतून घेतलेलं आहे आणि याच्यावरून अशी एक दाब शिलाई द्यायची. एकदम व्यवस्थित अशी दाब शिलाई आता मी इथं देऊन घेतलेली आहे. हे बघा, आपण प्रिन्स कट कसा ब्लाऊज शिवतो समज क्रॉसपट्टी लवीत नाही, सेम तसंच आहे. आता हे पहा, मी इथंसुद्धा अशी पट्टी घेतलेली. याला आपण आता इथंसुद्धा असं थोडं आता कापड असं उरतं ना, ते कापड आपण आता असं कट करून इथं घेतलेले आणि खालच्या साईडनंसुद्धा आपण आता इथं एक अशी पट्टी लावून घेणार आहे. हे पहा, आता मी थोडंसं आता समोरून आता इथं दुमतून घेतलेले आणि आता आपण असं डबल पण याला दुमतून घ्यायचं आणि आता याला एक दाब शिलाई आता इथं देऊन घ्यायची. हे पहा, इथंसुद्धा मी आता याला दाब शिलाई अशी देऊन घेतलेली आणि व्यवस्थित आपलं आता इथं तयार झालेले. एकदम व्यवस्थित याला पपसुद्धा येऊन जातो. खूप छान बसतो ब्लाऊज आपला. इथं ब्लाऊज आता हे पहा तयार झालेला आहे आणि समोरून मी गोटसुद्धा मारलेला आहे. दोन्ही साईड असे तयार करून घेतलेलं आहे. खूप छान बसतो हे ब्लाऊज, फोरस्टकचा ब्लाऊज.